नमस्कार मुलांनो, कसे आहात सगळे? तर चला या व्हिडिओमध्ये आपण सराव संच 3.1 मधला प्रश्न चौथा कंटिन्यू करणार आहोत। या अगोदरच्या व्हिडिओमध्ये प्रश्न 1, 2, 3 सोडवलेले आहेत। त्या व्हिडिओची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते। तर ठीक आहे, आपण चौथा प्रश्न काय आहे ते बघूया। त्रिकोणाच्या 3 कोणांपैकी एक कोन हा सर्वात लहान कोनांच्या दुप्पट व दुसरा कोन सर्वात लहान कोनाच्या तिप्पट आहे, तर त्या तिन्ही कोनांची मापे काढा। आता आपल्याला तिन्ही कोन विचारलेले आहेत। त्याच्यातला एक कोन हा सर्वात लहान कोनाच्या काय आहे, दुप्पट आहे, आणि दुसरा कोन हा सर्वात लहान कोनाच्या तिप्पट आहे। बरोबर, असं त्यांनी दिलेलं आहे। म्हणजेच आपण आता उत्तरामध्ये पहिल्यांदा कसं लिहायचं, तर त्रिकोणाच्या त्यांनी जसं दिलं आहे तसं अगोदर लिहायचं। त्रिकोणाच्या त्रिकोणाच्या 3 कोनांपैकी सर्वात लहान कोनाचे माप। आता आपल्याला कोनाचे माप किती आहे का आहे ते माहीत नाही, त्याच्यामुळे ते आपण आता कन्सिडर करणार आहोत। म्हणजेच आपण आता ते मानायचं आहे। लहान कोनाचे माप आपण काय करूया, x मानूया। तुम्ही कोणतेही चल वापरलं तरी सुद्धा चालेल। आता त्रिकोणाच्या 3 कोनांपैकी सर्वात लहान कोनाचे माप हे किती आहे आपण मानूया, तर x मानूया। बरोबर, x अंश मानायचा। आता नंतर मग त्याच्यावरून आता ठरवायचं की लहान कोनाचं माप आणि बाकीचे कोन, म्हणजे त्याच्यावरून काय होईल, तर सर्वात लहान कोनाच्या तिप्पट असणाऱ्या कोनाचे माप। आता सर्वात लहान असणाऱ्या कोनाचे तिप्पट माप म्हणजेच माहित काय असणार बघा, तिप्पट आहे। बरोबर, म्हणजेच आपल्याला काय करावं लागेल, x ला 3 ने गुणावं लागेल, म्हणजेच 3x अंशाला। सर्वात लहान कोनाच्या म्हणजे सर्वात लहान कोन आपण मांडला आहे x, सर्वात लहान कोनाच्या तिप्पट असणाऱ्या कोनाचे माप, ते जे सर्वात लहान कोनाचे माप आहे त्याचे किती आहे, त्याचे जे तिप्पट आहे, म्हणजेच आपल्याला x ला 3 ने गुणावं लागेल। आता नंतर काय येईल, सर्वात लहान कोनाच्या दुप्पट, सर्वात लहान कोनाच्या दुप्पट असणाऱ्या कोनाचे माप। कोनाचे माप किती आहे, दुप्पट आहे ना, म्हणजेच x ला 2 ने गुणायचं, म्हणजेच 2 गुणिले x अंश येईल। इथपर्यंत कळलं? ठीक आहे। आता आपल्याला त्यांनी तिन्ही कोन विचारलेले आहे ना, त्रिकोणाचे तिन्ही कोनांचे माप त्यांनी विचारलेले आहेत। आता त्रिकोणाच्या तिन्ही कोनांच्या मापांची बेरीज किती असते, तर 180 अंश असते। हे आपल्याला इथे लिहावं लागेल। त्रिकोणाच्या तिन्ही कोनांच्या मापांची बेरीज ही किती असते, 180 अंश असते। 180 अंश असते। आता याचा वापर आपण आता पुढचं उदाहरण सोडवताना करूया। 180 अंश असते, बरोबर। मग आता आपण काय करायचं, वरचे तिन्ही कोन त्यांची बेरीज करून 180 अंश लिहायचं, ठीक आहे। म्हणजेच आता कसं येईल इक्वेशन, तर या ठिकाणी तिन्ही कोन कोणते, पहिला कोन आहे x अंश, दुसरा आहे 2x अंश आणि तिसरा आहे 3x अंश, बरोबर। आणि तिन्ही कोनांच्या मापांची बेरीज किती असते, तर ते 180 अंश असते, ठीक आहे। आता नंतर आता इथं काय येईल बघा, x 2x आणि 3x, 1 2 आणि 3 म्हणजेच 3 आणि 2 5 आणि 1 6, म्हणजेच इथे किती आले, 6x अंशाला बरोबर 180 अंश, ठीक आहे। आता 1 अंश आपल्याला x ची किंमत काढायची आहे, 1 अंश बरोबर 180 अंश, x ला 6 गुणिले आहेत पलीकडे आले की तो काय होणार, भागिले होणार, बरोबर। म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला x ची किंमत किती मिळाली, 6 × 6 6 × 1 18 म्हणजे 30 अंश। x ची किंमत आपल्याला किती मिळाली आहे, तर 30 अंश मिळाली आहे। इथपर्यंत कळालं? आता आपल्याला x मिळाला आहे, म्हणजेच आपण आता जे काही दुप्पट आणि तिप्पट कोणाचे माप आहे ते सुद्धा आपण काढू शकतो। तर मी या ठिकाणी इथंच काढते। आता 2x अंश बरोबर किती रे,
तर 2 गुणिले 30 येणार. 2 गुणिले 30 किती 3 दुणे 6 म्हणजेच किती याला 60 अंश आला. 2x अंश माप असलेला त्याचं कोण किती आला 60 अंश. आणि 3x अंश किती आला तर 3 गुणिले xची किंमत आपण काढलेली 30, 3 त्रिक 9 आणि 90 अंश. 3x अंशची किंमत किती आली तर ते 90 अंश आलेली आहे. म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला ते उदाहरण सोडवायचं होतं. कळालं. म्हणजे ते 3 कोण कोणते त्याची व्हॅल्यू किती xची व्हॅल्यू 3x अंश xची व्हॅल्यू 30 डिग्री मिळाला, 30 अंश मिळाला. 2x अंश मिळाला 60 डिग्री 60 अंश आणि 3x अंश मिळाला आपल्याला 90 अंश मिळाला. ठीक आहे. अशा पद्धतीने हे आपल्याला काय करायचं होतं उदाहरण सोडवायचं होतं. नाही तर तुम्ही शेवटी लिहू शकता. म्हणजेच त्रिकोणाच्या तीनही कोणांची मापे किती आपण काढलेले आहेत 30 अंश 60 अंश व 90 अंश आहेत. ओके. हा अशा पद्धतीने आपल्याला हा क्वेश्चन सोडवायचा होता. आता नेक्स्ट क्वेश्चन 5 आपण आता बघूयात. आकृतीमध्ये दिलेल्या कोणांच्या मापांवरून XYZच्या किमती काढा. आता त्यांनी कोणते माप दिलेलं आहे बघा. हा एक बाह्यकोन आहे तो 100 अंश आहे आणि हा सुद्धा बाह्यकोन आहे तो आहे 140 अंश. बरोबर. आता आपल्याला XYZ याच्या किमती काढायच्या आहेत. बरोबर. आता बाह्यकोनाचे माप दिलेलं आहेत आणि हे XYZ तसं म्हटलं तर आंतरकोन आहेत है ना. म्हणजेच मग आपल्याला सुरुवातीला अगोदर काय काढावं लागेल तर रेषीय जोडीतील कोन काढावे लागतील. मग ते आपल्याला XYZच्या किमती आपोआप मिळतील. मग ठीक आहे. पहिल्यांदा आता काय करूया आपण आता रेषीय जोडीतील कोन कोणते आहेत ते आता बघूया. म्हणजे सूत्रामध्ये पहिल्यांदा काय येईल तर कोन NET. आता NET कुठं आहे बघा. NE आणि T हा कोन आहे म्हणजे हा बाह्यकोन झाला है ना. हा कोन NET आणि अधिक कोन NEM. आता NEM कुठं आहे बघा. हा NE आणि हा M म्हणजे हा एक कोन झाला. बरोबर. हा कोन आणि हा कोन झाला. बरोबर. आता हे काय आहेत कोन म्हणजे या दोघांची बेरीज किती आहे तर 180 अंश. 180 अंश का तर हा बाह्य कोन आणि हा एक कोन या दोघांची ही रेषा काय आहे कॉमन आहे. म्हणजेच ते काय आहेत रे तर ते रेषीय जोडीतील कोन आहेत असे आपण म्हणू शकतो. बरोबर. ही रेषा कॉमन आहे. हा एक कोन आणि हा एक कोन. बरोबर. ते काय आहे तर ते रेषीय जोडीतील कोन आहेत. आणि रेषीय जोडीतील कोणांच्या मापांची बेरीज किती असते तर 180 अंश असते. आणि आपण त्याचं कारण लिहूया. कारण रेषीय जोडीतील कोन रेषीय जोडीतील कोन असं आपण लिहिलं. बरोबर. त्यानंतर आता पुढं कोन NET आणि प्लस कोन NEM हा किती झाला तर 180 अंश का कारण ते रेषीय जोडीतील कोन आहेत. आता पुढं आता कोन NET म्हणजे हा कोन आता आहे तसाच येईल आणि अधिक कोन आता NEM. आता NEM हा किती आहे बघा तर हा NE आणि M. आता हा कोन दिसतोय आपल्याला. आता हा NEM म्हणजे ईचा आपण बघूया. NEM हा कोन E किती आहे तर तो Y आहे. बरोबर. मग त्याच्यामुळे आपण इथं काय करायचं NEMच्या ठिकाणी Y पुटअप करायचा. कारण NEM मध्ये E हा काय आहे ईचा कोन काय आहे त्याची किंमत आहे Y. त्याच्यामुळे इथं आपण काय केलं NEMला Y या ठिकाणी घेतला. आणि पुढचे जे 180 अंश आहेत ते आहे तसेच येणार. इथपर्यंत कळालं आपण Y का घेतला कारण कोन NEM मध्ये ईची किंमत किती आहे Y आहे त्याच्यामुळे आपण Y घेतला. ओके. कारण आणि इथं तुम्ही घेऊ शकता NET किती आहे रे NET किती आहे तर तो 100 अंश आहे. किती आहे NET जो आहे तो किती आहे 100 अंश आहे. ते आपण पुढे लिहूया. प्लस NET किती आहे हा 100 अंश अधिक Y बरोबर किती रे तर 180 अंश. बरोबर. कारण इथं लिहा तुम्ही आता NET बरोबर कोन NET बरोबर आहे किती तर 100 अंश आहे. इथपर्यंत कळालं. ठीक आहे. मग आता आपण आता काय करूया बघा. आणि म्हणून आता 100 अंश अधिक Y बरोबर किती आला तर 180 अंश आला आहे ना. आणि आता Yची किंमत आपण काढूया. आता 180 अंश 100 या ठिकाणी अधिक आहेत पलीकडे गेले तर वजा होणार म्हणजे किती आला हा 100 अंश. म्हणजेच Yची किंमत आपल्याला किती मिळाली 180 मधून 100 गेले राहिले किती 80 अंश. म्हणजेच आपल्याला Y मिळाला आहे 80 अंश मिळाला आहे. बरोबर. आता आपण नेक्स्ट करूया. आता XYZ काढायचे Y मिळाला. आता X आणि Z आपण काढायचं आहे. आता नेक्स्ट कोन EMR कोन EM आणि R. आता या ठिकाणी सेपरेट ही काढते डायग्राम काढलेले आहे. प्रत्येक वेळेला वरती आपल्याला बघणं शक्य नाही होणार. आता कोन EMR EM आणि R म्हणजे हा कोन दिसतो तुम्हाला हा बाह्य कोन आहे. कोन EM आणि R हा बाह्य कोन आहे.
ओके, आता कोण EMR आणि अधिक कोण काय करूया आपण, आणि अधिक कोण हा झेड म्हणजे बघा हा कोण म्हणजे EMN असं सुद्धा म्हणू शकतो, पण तिथे आपण डायरेक्ट आता झेड घेतला आहे. कोण EMR हा 40 अंश आणि कोण EMN म्हणजेच कोण काय घेतला आपण डायरेक्टली झेड घेतला. अगोदर NMN घेतला, EMN घेतला तरी सुद्धा चालेल, त्याच्यानंतर आपल्याला झेडच किंमत त्याची लिहायची आहे. ठीक आहे, म्हणजेच हा कोण आणि हा कोण ते काय झाले रे, ही रेषा त्यांची कॉमन आहे, म्हणजे हे दोन्ही कोण काय झाले तर ते रेषीय जोडीतील कोण झाले. ओके, मग त्याच्यामुळे कोण EMR अधिक कोण झेड ही किती लिहूया आपण, तर ते आहे त्यांची किंमत 180 अंश. कारण का, तर ते आहेत रेषीय जोडीतील कोण. रेषीय जोडीतील कोण आहेत आणि त्या रेषीय जोडीतील कोणांच्या मापांची बेरीज असते 180 अंश असते. आता EMR जर आता हा EMR हा किती आहे, 140 अंश आहे, त्याची किंमत आपण या ठिकाणी लिहूया. म्हणजेच आता कोण EMR आहे 140 अंश अधिक झेड आहे तसाच आहे आणि पुढचा 180 अंश आहे तसेच येतील. आता आपल्याला व्हॅल्यू काढायची आहे झेडची, 180 अंश आहे तसेच राहतील, वजा या ठिकाणी 140 अधिक आहेत, पलीकडे गेले तर वजा होणार. ओके, म्हणजेच आपल्याला झेडची किंमत किती मिळाली, 180 मधून 140 गेले, राहिले किती 40 अंश. बरोबर, म्हणजेच आपल्याला आता झेड मिळाला आहे किती 40 अंश. आता YZ मिळाला, आता आपण Xची किंमत काढायची आहे. ओके, आता Xची किंमत काढताना आपण आता काय करूया बघा, आता आपल्याला आता Xची व्हॅल्यू काढायची आहे. आता काय करूया बघा, या ठिकाणी कोण EMN हा किती आहे बघा, कोण EMN आहे 40 अंश. कुठं आहे बघा EMN, EM आणि N म्हणजे हा दिसतो तुम्हाला, कोण EM आणि N हा किती आहे 40 अंश आहे. 40 अंश आपण कशावरून काढलं का, तर इथं आहे झेड आणि झेडची व्हॅल्यू आपण आत्ताच काढली ती आहे 40, त्याच्यामुळे झेड बरोबर 40 अंश. म्हणजेच कोण EMN हा किती निघाला, तर तो 40 अंश निघाला. बरोबर, आता आपण काय करूया, कोण EMN जसं की आपण इथं सुद्धा म्हणत होतो की झेड म्हणजेच काय असतो EMN, पण त्यांनी त्यासाठी इथं EMN घेतला नाही, त्याच्यावर नंतर काढलं त्यांनी की कोण EMN हा किती आहे, तर तो 40 अंश आहे. ठीक आहे, मग आता नंतर आपण काय करूया, नेक्स्ट कोण MNE अधिक कोण NEM बरोबर काय आहे रे, तर कोण EMR. आता या ठिकाणी बघा कोण MNE म्हणजे हा कोण MNE म्हणजे हा कोण X आणि दुसरा कोणता आहे कोण NEM म्हणजे हा कोण, म्हणजे हा एक कोण झाला आणि हा एक कोण झाला. ठीक आहे, ओके, म्हणजे हा X आणि हा Y हे दोन कोण झाले. बरोबर काय आहे, तर EMR आहे. बरोबर काय आहे, तर EM आणि R आहे, म्हणजे हे यांची ही काय आहे कॉमन लाईन आहे, EMR आहे. म्हणजेच काय झाले ते, तर आता आपण काय करूया, कोण MNE किती आहे बघा, पुन्हा आकृती बघायला लागते. कोण MNE म्हणजे हा कोण तो किती आहे X आहे, तो आपण घेऊया. MNE आहे किती X प्लस आता कोण NEM E किती आहे Y, मग ते आपण घेऊया, E आहे Y. बरोबर, आणि कोण EMR किती आहे बघा, म्हणजे हा बाह्य कोण EMR तो आहे 140 अंश, तो आपण आहे तसंच घेऊया, तो आहे 140 अंश, तो आपण आहे असंच घेतला. ओके, आता नेक्स्ट आपण काय करायचं, तर X अधिक आता वायची किंमत आपण काढली ती किती आहे, तर 80 अंश काढले. बरोबर, मग ती या ठिकाणी लिहायची, वायची किंमत 80 अंश. बरोबर, पुढचे जे 140 अंश आहे ते आहे तसेच आहेत. आता बरोबर X बरोबर 140 जे आहे ते आहे तसेच, 80 अधिक आहेत ते पलीकडे गेल्यानंतर वजा होणार. म्हणजेच X किती आपल्याला मिळाले, 140 मधून 80 गेले, किती राहिले, तर राहिले 60 अंश. म्हणजे आपल्याला Xची किंमत किती मिळाली, तर 60 अंश मिळाले. अशा पद्धतीने आपण XYZ याची किमती काढलेल्या आहेत. म्हणजेच आपल्याला X किती मिळाला, तर 60 अंश मिळाला. Y किती मिळाला रे, तर तो 80 अंश मिळाला. व Z हा किती मिळाला, तर तो 40 अंश मिळाला.
आणि हेच आपलं काय आहे, फायनल उत्तर आहे. ठीक आहे. डायग्राम व्यवस्थित चेक केली, त्याचं व्यवस्थित ऑब्झर्वेशन केलं आणि योग्य ठिकाणी प्रमेय वापरले, रूल्स वापरले तर अशा पद्धतीची उदाहरणे सोडतात. समजलं नसेल तर पुन्हा एकदा व्हिडिओ तुम्ही चेक करा. ओके.